आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, शेणखत कुठं तयार होतं? मुळीजवळ होतं का खड्ड्यात होतं? मुळीजवळ. म्हणजे ह्युमस निर्माण होत नाही, खत निर्माण होतं. काय होतं? खत होतं. कंपोस्ट कुठे होतं? कारखान्यात. मुळ्याजवळ होतं का? नाही. म्हणजे कंपोस्ट खत निर्माण होतं, ह्युमस निर्माण होत. हर्मी कंपोस्ट कुठे होतं? कारखान्यात. म्हणजे ह्युमस निर्माण होत नाही. हे पेंडी कुठे होतात? कारखान्यात. हे पंचगव्य कारखान्यात. गो कुटुंबामृतम कारखान्यात. वेट डिकंपोजर कारखान्यात. जेवढे काही खत आहे ते कुठे निर्माण होतात? कारखान्यात, खड्ड्यात. मुळीजवळ होत नाही, म्हणजे खतं निर्माण होतात, ह्युमस निर्माण होत नाही. लिहा लिहा. सगळी सेंद्रिय खतं ह्युमसच्या निर्मितीला रोखतात. सगळी सेंद्रिय खतं ह्युमस निर्मितीला रोखतात. जमिनीची सुपीकता नष्ट करतात. They destroy the fertility of the soil, and that is the organic farming. जमिनीची सुपीकता नष्ट करतात आणि जमिनीला वाळवंट बनवतात. Desertification of soil is happened due to the activities of this type of the unnatural activities of the compost, vermicompost, and all these organic manures. आता मी तुम्हाला विचारतो, शेणखत टाकलं, गांडूळ खत टाकलं, कंपोस्ट टाकलं, सगळ्या खल्ल्या टाकल्या, यातून कार्बन उडाला, काय झालं निर्माण? कार्बन डायऑक्साईड झाला, नायट्रस ऑक्साईड झाला, मिथेन झाला. म्हणजे सगळे विषारी विनाशक आहेत. आणि म्हणून सेंद्रिय शेती नको. आणि म्हणून सेंद्रिय शेती नको. दुश्मन आहे म्हणून नाही, आपला दुश्मन कोणी नाही. ते अत्यंत खतरनाक विदेशी तंत्रज्ञान आहे. म्हणून इट इज नॉट अ स्वदेशी, इट इज 100% विदेशी. कंपोस्ट खताचं तंत्रज्ञान डॉक्टर अल्बर्ट हार्वर्ड. कंपोस्ट खताचं तंत्रज्ञान डॉक्टर अल्बर्ट हार्वर्ड या ब्रिटिश मृदशास्त्र वैज्ञानिकाने, या ब्रिटिश मृदाशास्त्र वैज्ञानिकाने, शास्त्रज्ञाने, ये सॉइल सायंटिस्ट ने विकसित केलेला आहे. तो ब्रिटिश वैज्ञानिक आहे. म्हणजे कंपोस्ट खत भारतीय स्वदेशी नाही, विदेशी आहे, ब्रिटिश तंत्रज्ञान. बायोडायनामिक न्यूझीलंडचं तंत्रज्ञान आहे. बायोडायनामिक खत हे न्यूझीलंडचं तंत्रज्ञान आहे, स्वदेशी भारतीय नाही. बायोडायनामिक जैवगती विज्ञान, ज्याला शिंगाचं खत म्हणतात. शिंगातलं खत तो वेगळा विषय आहे. एखाद्या वेळेस आपण मोठं शिबिर घेऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल. ते कोणतं आहे? न्यूझीलंडचं आहे. वर्मी कंपोस्ट गांडूळ खताचं तंत्रज्ञान युरोपियन आहे. गांडूळ खताचं तंत्रज्ञान युरोप मधून आलेलं आहे, भारतीय नाही, स्वदेशी नाही. आणि शेणखताच्या तंत्रज्ञानाची निर्मिती, शेणखताच्या तंत्रज्ञानाची निर्मिती शेवटलं हिमयुग समाप्तीनंतर, आफ्टर कंप्लीशन ऑफ द लास्ट हिम एज, शेवटल्या हिमयुगाच्या समाप्तीनंतर
आजपासून 12,000 वर्ष आधी, किती वर्ष आधी? 12,000 वर्ष आधी मध्य आफ्रिकेच्या आदिवासींनी विकसित केलेला आहे. मध्य आफ्रिकेच्या आदिवासींनी विकसित केलेला आहे आणि तिथून ते भारतामध्ये आलेलं आहे आदिवासी स्थलांतराच्या माध्यमातून. आता मला सांगा, जर ह्युमस आपल्याला निर्माण करायचं आहे तर सेंद्रिय शेती किती पाहिजे का? बायोडायनामिक शेती किती पाहिजे का? शेणखत वापरलं पाहिजे का? हे सगळं बाद करायचं. इट इज 100% फंडामेंटल सायन्स. इट इज नॉट अ सोडो सायन्स. आणि म्हणून तुम्हाला आज ठरवावं लागेल, हे कौरव आहे, हा भीष्म आहे, पण हा माझा दुश्मन आहे, याला गोळी घाला, गोळी घाला, तो आपला नाहीये. हे कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, हे जे सगळे आहे ना, हे दुश्मन आहेत, याला काय केलं पाहिजे? गोळ्या घातल्याच पाहिजे. लक्षात, याचा बहिष्कृत केलंच पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं? लक्षात आलं का? तुम्हाला समजताय का?